नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा फॉर्म्युला कसा काढायचा आहे हे सांगणार आहे. तर मुंडा फॉर्म्युला म्हणजे काय, तर हे सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया. तर इथे कोणताही तुम्ही ब्लाऊज घ्या, तर सर्व ब्लाऊजचा जो बॅक पार्ट असतो तो एकसारखाच असतो. पहा, कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस ब्लाऊज असो किंवा फोर टक्स ब्लाऊज असो, सर्व ब्लाऊजचा बॅक पार्ट जो असतो तो सेम असतो. तर मुंढा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. म्हणजे काय काढायचं आहे, तर इथून हा आपला गळा असेल, तर इथून इथंपर्यंत जी उंची आहे ती कशी काढायची, मुंढा उंची ती कशी काढायची हे पाहायचं आहे. तर प्रत्येक साईजनुसार हा फॉर्म्युला जो आहे तो असतो. त्यामुळे ही मुंडा उंची प्रत्येक साईजनुसार वेगवेगळी निघते. तरीही आता मी जो फॉर्म्युला सांगते तो फॉर्म्युला जरी वापरला तुम्ही, तरीसुद्धा तुम्ही अंगावरती मुंडा घेर घ्या. आता मुंडा घेर म्हणजे काय हे समजून घेऊया. हा जो आपण आकार देतो तो मुंडा घेर, आणि तो मुंडा घेर आपण इथं या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत मोजायचा असतो. इथे अर्धा इंच जे शोल्डर जोडण्यासाठी सोडून इथून जो हा मधला आकार आहे, मी परत तुम्हाला इथे डबल आकार ड्रॉ करून दाखवते. पहा, हा आकार इथून इथंपर्यंत या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत जो आकार आहे मुंडा घेर, याला म्हणायचं मुंडा घेर. जो आपण ब्लाऊजवरती घ्या किंवा अंगावरती घ्या तो मोजायचा आहे. हा किती येतोय हे पाहायचं आहे. जर आता आपण या फॉर्म्युलानुसार जर समजा मुंड्याची उंची काढली, तर समजा हा 32 साईजचा आपला ब्लाऊज आहे आणि इथे मुंड्याची उंची माझी आली 5 इंच. इथं मुंडा उंची किती येणार फॉर्म्युलानुसार 5 इंच. आणि हा घेर भरला समजा तुमचा 5.5 इंच, 6 इंच भरला. हा घेर जो आहे तो 6 इंच भरला आणि मला हवा आहे 6.5 इंच. तर काय करायचं, इथे परत तुम्ही अर्धा इंच ही उंची वाढवून हा घेर जो आहे तो 6.5 इंच करून घ्यायचा. म्हणजे परत ही मुंड्याची उंची तुमची वाढणार. परंतु कटिंग करताना किती घ्यायचं आधी, म्हणजे कटिंग मुंडा घेर आपण जेव्हा हा टाकणार त्यावेळी सर्वात पहिल्यांदा आपण उंची किती कशी टाकणार हे टेन्शन येऊ नये, यासाठी मी तुम्हाला इथं परफेक्ट फॉर्म्युला जो आहे तो सांगणार आहे. तर इथे मुंडा फॉर्म्युला म्हणजे इथून इथंपर्यंत जी मुंड्याची उंची आपण घेणार आहे ती किती घेणार आहे, तर हे मी आता तुम्हाला सांगते. तर 28 ते 46 साईजपर्यंत मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगणार आहे. कटोरीचा फॉर्म्युला सुद्धा आपला झालेला आहे. पहा, 100% तुम्हाला हा उपयोगी येईल. तर फॉर्म्युला काय असतो, आधी छातीचा 8वा भाग किती येईल तो, प्लस त्यामध्ये 1 इंच करायचं आणि मग जे काही येईल ते आपली मुंडा उंची असणार आहे. मग साईज जी आहे ती कोणतीही असो, हा फॉर्म्युला असणार आहे. जसा की मी कटोरीचा फॉर्म्युला सांगितला त्या पद्धतीने हा मुंड्याचा फॉर्म्युला असणार आहे. तर 28 ते 46 साईजपर्यंत मी सर्व इथे डिटेलमध्ये सांगेन. त्यामुळे मुंड्याची उंची जी आहे ती परफेक्ट निघेल. तर एका साईडला चेस्टचं मेजरमेंट असेल, इथे मध्ये फॉर्म्युला आणि इथे जो काही मुंडा येईल तो. मुंडा फॉर्म्युला आणि इथे छाती. तर मी अजून एकदा सांगते, इथून इथपर्यंत जी उंची येते त्याला आपण मुंडा फॉर्म्युला म्हणतोय, म्हणजे ती उंची काढण्याचा फॉर्म्युला पाहतोय. तर 28 साईज आहे. तर पहा, 28चा 8वा भाग करायचा 3.5 इंच. तर यामध्ये परत 1 इंच प्लस करायचं आहे. आपण कटोरी फॉर्म्युला काढताना काय करतो, 6वा भाग काढतो आणि त्यातून अर्धा इंच मायनस करतो, तो आहे कटोरी फॉर्म्युला. आणि मुंडा फॉर्म्युला काय आहे, छातीचा 8वा भाग करायचा आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. तर इथं 28 साईजसाठी 4.5 इंच आपला मुंडा येतोय. म्हणजे मुंड्याची उंची आपण 28 साईजसाठी इथून इथंपर्यंत 4.5 इंच घ्यायची. आता 30 साईज, याचा सुद्धा आता 8वा भाग 4.25 इंच
त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, तर पावणे 5 इंच. पावणे 5 इंच मुंड्याची उंची येते पहा 30 साईजमध्ये. आता 32 साईज. आठवा भाग 32चा आठवा भाग 4 इंच, त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, तर 5 इंच आले. म्हणजे 32 साईजमध्ये तुम्ही मुंड्याची उंची किती टाकायची आहे? 5 इंच. 34 साईजमध्ये त्याचा आठवा भाग 4.25 इंच. 4.2 म्हणजे 4.25 इंच. यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 5.2 म्हणजे 5.25 इंच. 5.25 आणि हे आहे पावणे 5. छत्तीस साईजमध्ये आता मुंड्याची उंची किती घ्यायची हे पाहूया. आता आठवा भाग करते मी 4.5 इंच. त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, 5.5 इंच. म्हणजे 36 साईजमध्ये आपण मुंड्याची उंची जी आहे ती 5.5 इंच घ्यायची आहे. 38 साईज. इथे 38चा आठवा भाग, 38चा आठवा भाग येतोय पावणे 5 इंच. इथे 1 इंच मी प्लस केलं, तर येणार आहे पावणे 6 इंच. पावणे 6. 40 साईजमध्ये याचा आठवा भाग करायचा. आठवा भाग 5. यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 6. तर 40 साईजमध्ये आपण मुंड्याची उंची किती घ्यायची आहे? 6 इंच. 42 साईजमध्ये 42चा आठवा भाग 5.25 प्लस 1 6.25 इंच. हे 6.25 इंच आहे. 44 साईजमध्ये आता आठवा भाग 5.5. यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 6.5. आणि लास्ट 46 साईज. आठवा भाग घेणार आहे पावणे 7 प्लस 1, पावणे 6 प्लस 1 पावणे 7. हे 7 आहे. तर इथं ही मुंड्याची उंची आपली निघलेली आहे. तर जरी ही मुंड्याची उंची आपण फॉर्म्युलानुसार जरी काढली असली तरी मुंडा घेर मोजून ती तुम्ही कमी जास्त करायची आहे. तर ती कशी कमी जास्त करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. मुंडा कसा काढायचा याचा व्हिडिओ आहे पहा. तिथे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये हे सर्व समजावून सांगितलेलं आहे, मुंडा उंची कमी जास्त कशी करायची. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.